नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2023 मध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते 2024 च्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत। मित्रांनो, याची पीडीएफ लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, वामनमती ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? वामनमती ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, राज्यामध्ये पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? राज्यामध्ये पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्यातील ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, अकोला हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? अकोला हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 अलिबाग हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, गावलीगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गावलीगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, प्रकारे हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रकारे हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली पर्वतरांगा खालीलपैकी कोणती आहे? पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली पर्वतरांगा खालीलपैकी कोणती आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 सह्याद्री हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, सुरजागड लोहकान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुरजागड लोहकान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, जालना या शहरामधून कोणती प्रमुख नदी वाहते? जालना या शहरामधून कोणती प्रमुख नदी वाहते? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 कुंडलिका हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 आंबा घाट हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती आहेत? महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती आहेत? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 पानझडी वने हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, दाबोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दाबोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, कोणती झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत असते? कोणती झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत असते? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 निलगिरी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, बेडसा हे गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बेडसा हे गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यातील ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 भीमा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. सुवर्णदुर्ग हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 समुद्र किनारा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. चित्रकूट हा धबधबा कोणत्या एका नदीवर आहे? चित्रकूट हा धबधबा कोणत्या एका नदीवर आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 इंद्रावती हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. सालेर मुर्लेर हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सालेर मुर्लेर हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. ब्राह्मणवेल या ठिकाणी कोणत्या प्रकारचे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे? ब्राह्मणवेल या ठिकाणी कोणत्या प्रकारचे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 पवन ऊर्जा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी म्हणजेच 1960 ला महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते? महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी म्हणजेच 1960 ला महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते? तर यातील पर्याय क्रमांक 2 4 हे अगदी योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. 15 तालुक्याची संख्या असणारा खालीलपैकी जिल्हा कोणता? 15 तालुक्याची संख्या असणारा खालीलपैकी जिल्हा कोणता? तर येथील ऑप्शन क्रमांक 4 रायगड हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा. पवन ऊर्जेमध्ये देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? पवन ऊर्जेमध्ये देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर येथील ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे अगदी योग्य उत्तर आहे. पवन ऊर्जेमध्ये महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. मित्रांनो, हे होते पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न, ज्याची PDF लिंक खाली दिलेली आहे. लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.